पाण्याच्या खूप जवळ आलेलो आहे आपण आता. हे बघू शकता तुम्ही मित्रांनो, फेरी आलेली आहे आपली. बोट एक राऊंड भेटेल का? 12 महिने पाणी चालू असते हो. आणि कुठून येते तो पाणी ते काय माहित नाही. इथे पण येतो बघा लाईनला फुल. ये हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही चाललो गणपतीपुलेला. गणपतीपुले अजून दुसरे पण स्पॉट करायचे आहेत, ते मला माहीत नाही. ते आपण करू, कारण की गेल्या ट्रिपला आम्ही फक्त आणि फक्त गणपतीपुलेच केलता. आता गणपतीपुले अजून दुसरे पण स्पॉट करायचे आहेत, तर ते पण करू. आता सर्वजण रेडी झालेले आहेत, आतमध्ये बसले आहेत. आणि बघा आमचे बॅग्स पॅकअप झालेले आहेत. परत इथेच यायचं आहे आपल्याला नंतर. आदित्य पाटील बघू शकता तुम्ही. काय बोलशील रे? कसं काय, कसं वाटतं तुला ट्रिपवर? चांगला वाटते ना? बिस्किट खाते काय? का मग गाणी लाव. कसा तो गाणी लाव. पावडर देस, फेअर अँड लवली आहे. तो गाणी लाव ना. चला आता आपण निघू गणपतीपुलेला जायला. कलिंगर खावाचा, कलिंगर तोच गाणी आहे. चला आपण तुम्हाला नंतर भेटूया. चला गाईज, आता आपण निघलेलो आहे गणपतीपुलेला जायला. तर निघूया. GTA 6 पहिले तेच चालू, मग आपले प्ले स्टेशन दुसऱ्याचे पीसीला खोड करते हो. ग्राफिक कार्ड ठेवल्यावर झालेल वरती. चला गणपतीपुले, गणपती बाप्पा मोरया. सो गाईज, व्ह्यू बघा केवढा छान आहे. आता एक ब्रिज येईल तिथं, तेव्हा अजून व्ह्यू छान येईल. कुठला ब्रिज? भातगाव ब्रिज. मम्मा बघा कसा झोपले. इकडे पण गोल झाले. तो बघा ब्रिज. आपण तिथूनच जाऊ, तेव्हा दाखवतो. पोहोचलो ब्रिजवर. चेक दिस व्ह्यू गाईज. व्ह्यू खूप भारी आहे. व्ह्यू सोबत हो फोटो भारी येते. असा रोड आहे तिथं. हो फास्ट भाग एवढा झाला. ये बीच ती ओरीन चालते का रे? हा हो ना. आता इथे येतं कचरा का करायला लागते ना. आलेरची खाडीमध्ये आलेलो आहे आम्ही. कशीच्या ब्रिजवर उभा आहे. बाय. हा काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू. ऐसा लगी नाही रहा इंडिया में. आजचा गाईड आपला विकास मामा आहे. गाईड हा. सीएनजी ला लाईन बघा कवरी लागले ना. पंप तो तया. आता टाइम लागेल अजून आपल्याला गणपतीपुलेला पोचायला. गणपतीपुले अजून 10 किलोमीटर आहे. आपण सीएनजी भरायला थांबल्यावर. चला सीएनजी भरू आणि मग जाऊ गणपतीपुलेला. तर घाट चढताना काहीतरी वेगळाच होते, म्हणून जरा एनर्जी डाऊन आप. गाईज गणपतीपुलेला पण फुल गर्दी आहे. हे बघा फुल रश सगळीकडे. इथे रशच रश आहे. खूप जण येतात आता. तरी आपण दर्शन घ्यायला जाऊ आता, कारण की दर्शन घेणं इज इम्पॉर्टंट. केवढी पण गर्दी असली तरी. चला फुल गर्दी आहे. ओनली रश. गणपतीपुलेची जत्रा भरली आज. गणपतीपुले देवस्थान. रश बघा केवढा आहे. फुल गर्दी. लाईनला फुल हिट गर्दी. पक्का टाइम लागेल आपल्याला पोहोचायला. 2-3 तास तरी जातील. 2-3 तास नाही, 2 तास तर 100%.
गाईज फायनली आपण पोचलेलो आहे मंदिराजवळ. हे बघा लाईन पार करून आपण आलो. हां मंगळवारी येऊ नका मंगळवारी जास्त येऊ नका. आता रोजचीच अशी गर्दी असते वाटते. येस हां दीड तास झाला आम्ही लाईनला आहे. एंट्री करते. एंट्री अशी आहे. नंतर कॅमेरा बघा इथे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे. आम्ही जाऊ प्रसाद. आता आम्ही प्रसादाचा लाभ घेऊ मस्त. चला जाऊया सर प्रसादाचा लाभ घेऊ. चल आदित्य पाटील चल प्रसादाचा लाभ घेऊ. इथं बघा असा पण जेवू दे ना तूच खप त्यांना पण लाव घेऊ दे. लाटा येतात लाटा. आता ग स्विमिंग करशील का? स्विमिंग मामा तू लीडर. हे आहेत आमचे लीडर टीम लीडर गाईड. हा दर्शन झाले. आता आम्ही चाललोय प्रसादाचा लाभ घ्यायला. त्याचा प्रसाद आहे तुम्हाला दाखवतो. भंडारा करा तो प्रसाद आहे. मसाले भात लोणचा. किंवा गर्दी बघा प्रसादाला बोल. गणपतीपुलेची जत्रा बघू शकता तुम्ही. फुल ऑन गर्दीच गर्दी. ये हे लिंबू पाणी पिवायला आलोय आता आपण. हे जेवण करून फेमस लिंबू पाणी आला. ये येस त्याला आपण लिंबू पाणी पिऊ. आता आपल्याला इथून कुठे जायचा? जयगड फेरीशी जायचं आहे आता आपल्याला. चलो गाईज वे टू जयगड. जयगड ना. चला आता आमच्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजत असेल केवढा घाम बिम फुटलाय. गरम होते. तर चला आता आपण भेटू तुम्हाला जयगडवर. चेक दिस व्यू. चेक करो व्यू चेक करो. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे जय विनायक मंदिरच्या इथे. तर जाऊ आतमध्ये. आदित्य सांगतो की मासे विषय आहेत. खरंच खरं. चल दाखवतो आता तुला. नाईस व्ह्यू. सगळीकडे व्ह्यू इथे चांगला आहे. ओनली व्ह्यूज. हे बघा गाईज कसा स्वस्तिक बनवले. ओम पण बनवले. तो कर तो पण स्वस्तिक. 2 स्वस्तिक आणि 1 ओम. हे बघा कसे मासे बघा. हे बघा नाईस. त्यांनी झारा आणले बघा तुम्ही. डिजिटल झारा. तर मासे भारी आहेत. गोल्ड फिश विल्ड फिश आहेत. तुम्ही आतमधून पण मंदिर बघितलं असेल. जाम भारी मंदिर आहे. आणि इथे फिशेस आहेत. फिश जर त्याला आपल्याकडे असतात त्याच्यात एक पण मासा दिसला नसता. सर्व मासे गोल्ड फिश आहेत. गोल्ड फिश साधे पण नाही. म्हणजे फिश टाइम मध्ये दिसले असते. दुसरे कुठे नाही. हे बघा नाईस. गोल्डन फिश एक नाही बरंच पक्कन. मजा आहे. चांगला व्ह्यू पण आहे आणि सिनरी पण चांगली आहे. काय जाता आपण पोचलेलो आहे कराडेश्वर देवस्थान. हा बघा. चला आता आतमध्ये दर्शन घेऊ आपण. इथून पण व्ह्यू चेक करा. चला दर्शन घ्यायला जाऊ आपण. मस्त दर्शन घेऊ चांगला. गाईड आपला पुढे जाते. गणपती बाप्पाची मूर्ती ही बघा. अशी आहे एंट्रन्स.
शिवलिंग. आपण पण आता दर्शन घेऊ. मस्त प्राचीन मंदिर आहे एकदम. आतमधून मंदिर पण खूप छान आहे. एकदम थंड वातावरण आहे आतमध्ये. इथे बाहेर केवढा गरम आहे पण आतमध्ये एकदम थंड थंड वाटते. इथून स्पॉट बघा केवढा चांगला आहे. मंदिर खूप प्राचीन आहे. केवढा जुना मंदिर आहे मामा. 1970 लिहिले हा मेन्शन केलं. 1800 सालचा मंदिर. माहित नाही अजून पाणी कुठून येते. साप आलेला. साप आलेला. आलो होतो तेव्हा. हा तुम्ही आलते तेव्हा. हा असा पाणी आहे का 24/7 नाही 12 महिने पाणी चालू असते हो. आणि कुठून येते तो पाणी ते काय माहित नाही. इथे पण येतो बघा. हे बघा 12 महिने पाणी चालू असते इथे. कुठून येते ते पण नाही माहित पण चालू असते पाणी. पाणी कवच नव्हतं नाही कधी. तर गाईज आपली फेरी बोट एक गाडीने चुकलेली आहे. कारण की ती बघा चाललेली आहे आपल्या समोरून. आपल्याला यातूनच आपल्याला त्या बाजूला जायचं एकदम. तर मजा येईल. तुम्ही बघा आता पुढे ब्लॉगमध्ये टिकून राहा. चांगला ब्लॉग आहे. इथून तिकीट घ्यायचं असतं. तिकीट केवढं आहे. तिकीट केवढं असते पर पर्सन. गाडी सगट 260 रुपये तिकीट असतो. चला आता बघूया काय होतं. मित्रांनो फेरी आलेली आहे आपली. आता आपण फायनली जाऊ. 1 तासानंतर. वेट इज ओव्हर. बघा पहिलीच गाडी आपली आहे. चला आपण वरती जाऊन बसू तिथं. हा गाडी क्रमांक 15-20 15-52 आलेली आहे. कोण बुवा काही आहे या बघ काही. फेरीमध्ये एंटर केलेले आहे आपण. हे बघा मावरा आणले वास येते जाऊल्याचा. आपण वरती बसू. झाला व्ह्यू चेक करतो तुम्हाला. हे बघा फेरीचे ड्रायव्हर. नाईस. कॉकपिट कॉकपिट यांनी पंजाबी तडका काय जितले. मी चालू का बोट. 1 राऊंड भेटेल का. पिसालले तो. अरे तू जा रे. ती आपली गाडी येईल आता. ह्या गाड्या निघल्यावर कम फास्ट आहो. ही बघा आलेली आहे. पहिलीच गाडी आहे आपली. आलेली आहे. ये फर्स्ट कम फर्स्ट आहो. आपण दुसऱ्या साईडला आता. ही बघा इथे पण खूप गाड्या आहेत. आपली गाडी सगळ्यात लास्टला निघेल म्हणून आपण इथून लास्टला जाऊ. ह्याच्यात पंजाबी तडका आहे. पंजाबी तडका. इथे रोस्टिंग चालू आहे या गाड्यांची. या गाडीवाल्यांना रोस्ट करत घेतलेलं आहे. भारी व्ह्यू होता. तुम्ही सिनेमॅटिक बघितले असतील. जसे मला घेता आले तसे मी सिनेमॅटिक घेतले. इथे अशी बसायची सेटिंग होती. सर्वजण उतरतं आता. आणि आम्हाला पायलटनी परफेक्ट आणला. पायलट गाईज आता आपली फेरी कंप्लीट झालेली आहे. आता आपण जाऊ हेदवी. हेदवी काय जागा आहे ठिकाण आहे. दशभुजा मंदिर गणपतीचं आहे. तिथं आपल्याला जायचं आहे.
खूपच अंडररेटेड स्पॉट आहे. तर गाईज मंदिरात पोचलेलो आहे आपण. चला आता आपण सर्व दर्शन घेऊ. शांतता राखा परिसरात. मस्त दर्शन घेऊ आपण इथं. चला आतमधून बघूया कसं आहे मंदिर. चपलांसाठी एक सेपरेट स्टँड दिलेला आहे. हा हे बघा असं आहे मंदिर. आतमध्ये जाऊ आपण. दर्शन घेऊ मस्त. गाईज हेदवी मंदिराच्या नंतर आता आपण आलेलो आहे हेदवी बीच वर. बघा चेक द व्ह्यू. येस. हा हिडन जेम. हे असे हिडन स्पॉट आम्ही गोव्या बिव्याला गेलतो तेव्हा आम्हाला बघायला नाही भेटले. आम्ही काहीच बघितले नाही पण आता बघतोय. हे बघा. थँक्स टू विकास मामा अँड ऑल. आमचे कोकणचे आधार कार्ड धारक विकास दादा, आमचे गाईड पण आहेत. प्लस ड्रायव्हर प्लस एव्हरीथिंग येस. प्रोवायडर विकास हा दादा. पूर्ण ट्रिप विकास दादा को चेक करो. पूर्ण हा पूर्ण ट्रिप प्लॅन केली. पूर्ण ट्रिप. हे बघा नाईस व्ह्यू. चला आता दर्शन पण घेऊ मंदिरात. गाईज खूप आपल्याला हे करायला मजा येते. टूर करायला मजा येतो. 3 दिवसाचा टूर आहे आमचा. मजा आहे. व्ह्यू तुम्हाला काय वाटते मागे जे आहे काय आहे आदित्य सांगेल बघा. डिस्क्रिप्शन आदित्य देईल. दे आदित्य. तुम्हाला समजलं असेल काय आहे. चला हे बघा याच्यात आता उडी टाकतो मी. असं तुम्हाला वाटेल का मी उडी टाकेन का कधी? नाही. आता आपल्याला दुसरा काहीतरी बघायचं आहे. ते बघायला नेतात. ते बघू. चला आपण चेक करो. तुम्हाला आता काहीतरी दाखवतो बघा. पाणी कसं उडेल बघा. आता इथं याला बोलतात बामनगल. इथं बामनगल आहे. या जागेला बोलतात. बघा बघायला आलेत सर्वजण. इथून पाणी उडतो. इथं आहे ना तिथून पाणी उडतो. ही बघा असं आहे म्हणून इथून पाणी उडतो. चला आता आपण या बाजूला आलेलो आहे. ते मामा तिथे आहेत आणि आम्ही या बाजूला. हे बघा कसा पाणी उडला. असे तिथून लाट येते ना तेव्हा असं पाणी वरती उडते. बघायला मजा येते. कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करायला पण लाट पण तेवढी जोरात येत नाही. चेक दिस व्ह्यू गाईज. चेक दिस व्ह्यू. तो कवरा पाणी उरला बा आता. गाईज जाम पाणी उरला. काय बोलणार. इथं आल्यावर तिथं पाणी उडतो. व्ह्यू चेक करो. पण हे जे कोणी करतात ना इथे आल्यावर निषेध. यांचा निषेध आहे माझ्याकडून. त्याला पुढे जाऊ का जरा. या पुढे जाऊया. ते फोटोशूट चालू आहे पण मी कालायचं असेल. सन त्या बाजूला आहे आणि मी या बाजूला आहे. आता बरोबर येत असेल व्हिडिओ. चेक दिस व्यू. और व्यू के साथ हम भी है. बढ़िया व्यू. पाण्याच्या खूप जवळ आलेलो आहे आपण आता. हे बघू शकता तुम्ही. एकदम जवळ आलेलं आहे. सेल्फी कॅमेऱ्याने व्हिडिओ चालू आहे आपला. आणि केस बघा केवढी उरतात. या पुढे पुढे जाऊया. नशा ये बढ़िया गाइस. व्यू बहुत बढ़िया है. लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो इस व्यू के लिए. इथे फोटोशूट चालू आहे बघू शकता. हे बघा. चेक करो गाइस. हाय 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 करा. शॉर्टकट तो पराग मामा. ए मामा ये
आहे पक्की लोक आले. गाइस आता आली लाट ही बघा. चला गाईज आता आपण हेदवी वरनं जाऊ. हेदवी बीच वरनं जाऊ वेल्लेश्वरला. तरह मैं भी मायूस हूँ, दिल टूटा है तो रुका नहीं, दामन छूटा नहीं. चला आता मिलते हैं फार्म हाऊस पे. नाही आता वेल्लेश्वरला जाऊ. वेल्लेश्वरला चला वेल्लेश्वरला जाऊ. गाईज आता आपण आलेलो आहे वेल्लेश्वर देवस्थान आणि कालभैरव देवस्थान. हे बघा इथे आता आपण घेऊ दर्शन. इथे काहीतरी प्रोग्राम आहे वाटते. सर्व माणसं आलेत तर आपण आता दर्शन घेऊ. चला मस्त आहे. चल आदित्य पाटील. मंदिरातच विहीर पण आहे. ही बघा त्यात पाणी खालती आहे एकदम. आणि इथे असं हे पण आहे पाणी काढायचं असेल तर. हाय, आज आम्ही वळणेश्वर मंदिराला आलेलो आहे आणि या ठिकाणी आज योगायोगाने श्री रामेश्वर प्राण प्रतिष्ठा होते आणि तो सोहळा आम्हाला आमच्या डोळ्याने बघायला मिळतो. आमच्यासाठी खूप हे लकी क्षण आहेत. हां येऊ शकतो ना मी. गाईज आता आपण जाऊया. कुठे जायचं आता? रूमवर का? हा आता वाडीवर डायरेक्ट. चला आता डायरेक्ट वाडीवर जाऊ. पोचलेलो आहे आपण आपल्या विकास मामाच्या डेस्टिनेशनवर. आता इथून जायचं आहे आपल्याला वाडीवर फ्रेश होऊन. चला आता तुम्हाला भेटतो फ्रेश झाल्यानंतर. अरे चप्पल बाहेर नहीं. सो गाइस पैकअप इधर से पैकअप और अभी जा रहे हैं अपन वाडी पे. चला वाडीवर जाऊया. लाईट क्या लाईट. चला रे पोरांदो अंडी फोरायला. नाईस. चला आता वाडीवर जाऊ आपण. वाडीवर जायच्या अगोदर आपल्याला ते चैतन्य हॉटेलवर जेवण करायचं आहे असा मेसेज आलेला आहे आपल्याला. चला जाऊया आता आपण त्याच रस्त्यांनी त्याच वाडीवर कंटिन्यू. भूक लागले पोरांनी बिस्किटा खोलले. स्वतःने बोलले ना आमचं. अरे हो म्हणजे मी बी खातो यो बघ बस काय. चला बिस्किटा खावता. बजेट ट्रिप आमची. सो गाईज वाडीवर पोहोचलेलो आहे आता आपण. हे बघा मस्त आता बॅग विक काढू. जेवून आलो आता आम्ही. आता डायरेक्ट झोपू मस्त. तर चला तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. लवकरच भेटून दुसऱ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी गुड बाय. टेक केअर अँड सी यू.